नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर आता संध्याकाळ झाली, आज होळी आहे। होळीच्या दिवशी आज लेकरं दिवसभर होळी खेळले, सारा दारा घरात पसारा करून टाकला। आणि आता संध्याकाळच्या पायरी आम्हाला आमच्या आरूले लागली भूक, तर याले मी वाळून देतो। तोपर्यंत आयुषच्या पप्पाला म्हणतो दारात जरासं पाणी शिपळा, दारा गिरा झाडून काढतो, काऊन की अंगण दार लयच उखरले है ना रे आरू। आता भाजी संपली, पोळ्या संपल्या। मी पोळ्या होत्या तर शेरूले टाकून दिल्या, त्याला भूक लागली होती शेरूले। तर आमच्या आरूले आता मी भातात देतो, भातावर तेल आणि मीठ टाकून देतो। तेल मीठ नाही मग काय पाहिजे? साखर। बापा रे, भातावर साखर टाकून पाहिजे, तेल मीठ नाही पाहिजे म्हणते। हे घे साखर, हा चुरून नाही देत मी, हात नाही माझा चांगला, तूच घे। आता आमचा आरू बसला जेवायला, साखर भात खाऊ राहिला तो। तर मी सगळ्यात पहिले आयुषच्या पप्पाले ते हा वायर घेतो काढून आणि मोटर लावतो, पाणी शिपडतो। मोटरवर झाकण ठेवा लागते, नाहीतर मग लय धुळला जाते। लगेच पाऊस आला की ते पावाने नाही ओली होते, लेकर पाणी फेकत राहतात ना घरी घरी। शरे वैर बाजू ना, आता ह्या खेळत बसते शरू, बस याच्यात बस, चाली बस 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 ना। मोटरची पिन लावून घेतो आता। थोडं पाणी शिकून घेतो दारात मी। आमचे काही नळ नाही आले, बरं हे टाक्यातलंच पाणी आहे। नळ काही महिनाभर येत नाही आमच्या गावातले, म्हणून टाक्यातून पाणी भरून ठेवावं लागते आम्हाला। आणि महिनाभर हे पाणी आम्हाला पुरवावं लागते। त्याला जास्त नाही मारत मी, थोडंच मारतो, फक्त धुळला नाही झाला पाहिजे झाडून काढायचं म्हणून तेवढं पुरतच मारतो। तर आता करतो मी मुंगाची डाळ, एकदम साध्या सोप्या पद्धतीने करतो, झटकीपट होते। तर मी पाणी शिपडलं तर ओली झाली होती म्हणून मी फ्रेश झाली। तर सगळ्यात अगोदर मी मुंगाची डाळ मस्त निवडून घेतली। तर आता मी चूल पेटून घेतो। माचीसच भुलली मी घरात। आशू आणले बाबू तेवढी माचीस, आशू माचीस आणले बाबू, भुलली मी। माचीस देणार आहे, किती कल्ला करू रे। कुठे आहे? घरात आहे ना, मी गेली होती घरात आणि वापस आली, भुलली। काढता येते का कुत्रा मोठा झाला की? पार्टी करता का? अजून पासून ते 2 वर्षाचं झालं। सगळ्यात पहिले बांगडा घालून येतो, बांगडा। आता हे मुंगाची डाळ मी पाण्यात धुवून घेतो, 2-3 पाण्याने फक्त। आता मी काय केलं, लसूण गिसून मी निवडून घेतला। आता एक कांदा घेतला, तो बारीक बारीक कापून घेतो मस्त। कांदा घेतला कापून, आता लसणाले मस्त बारीक बारीक कापून घेतो। लसण ठेसला तरी चालते आणि असा बारीकही केला तर चालते, पण मी बारीकच करून घेतो मस्त चाकून। मुंगाच्या डाळीला फोडणी देतो म्हटले, घडी घडी पराठे शिजू राहिल्या, तर आज मस्त पराठ्यावरच करू मुंगाची डाळ। हे पराठ्यावर बरं पराठे मस्त पेटले। आता कढई ठेवून घेतो। सगळ्यात अगोदर तेल घेतो टाकून। मुंगाच्या भाजीला फोडणी देपर्यंत मी काय केलं, डाळ मस्त धुवून घेतली 2 ते 3 पाण्यानं, आणि पाण्यात मस्त भिजत ठेवली। पाणी टाकलं चांगलं आणि अशीच भिजत ठेवली। तर तपलं, अर्धा चम्मच मोहरी टाकून घेतली, मोहरी मस्त तडतडली। 1 चम्मच जिरं पण टाकून घेतलं, लसूण कापला, आता लसूण पण टाकून दिला। लसणातला मस्त कच्चेपणा जाईपर्यंत लसूण परतू द्यायचा, लालसर कलर येईपर्यंत। तर आता मस्त लाल लाल झाला लसूण। आता टाकू कापलेला कांदा, कांदा पण मस्त आता परतून घेऊ।
सगळं. आता ते आपण याच्यात मी सर्व मसाले टाकून. आता मी काय करतो, याच्यात मी मिरची पावडर टाकून घेतो सगळ्यात पहिले. चवीपुरतीच टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडीशी हळद आणि गरम मसाला थोडासा. आता फिरून घेऊ. थोडंसं पाणी घेऊ टाकून. थोडंसं धने पावडर आहे ते पण टाकून घेतली. धने पावडर थोडीशी शिल्लक टाका. 2 हिरव्या मिरच्या नंतर टाकल्या मी. जर तुम्हाला तिखट लागत असतील तर तुम्ही फोडणीतही टाकू शकता. पण मला काही जास्त तिखट नाही पाहिजे, फक्त मस्त चांगला असा सुगंध आला पाहिजे. त्यासाठी थोडंसं 2 हिरव्या मिरच्या टाकल्या, कापून मीठ टाकल्या, सगळ्याच दिल्या टाकून. आता या मस्त ग्रेव्हीला मस्त खतखत शिजू देऊ. ग्रेव्ही पाकिटी मस्त तयार झाली. पाणी सर्व आटलं, फक्त आता तेल सुटलं मस्त आपल्या ग्रेव्हीले. आता टाकून घेऊ कोथिंबीर. कोथिंबीर मस्त सर्व साईडनं परतून घेऊ. आता टाकू आपण याच्यातली मुगाची डाळ. मुगाची डाळ मस्त ग्रेव्ही तयार झाल्याच्या नंतरच टाकून घ्यायची आहे. परतून घेता. एकदम साधी पद्धत आहे. एवढी झटपट होते. तुम्हाला जर अर्जंट समजा भाजीला नसलं तर तुम्ही मुगाची डाळ पण करू शकता. डब्यावर जर द्यायची असेल तर डब्यावर पण मस्त अशी मुगाची डाळ देऊ शकता तुम्ही. सर्व मसाले मस्त मुगाच्या डाळीला लागले पाहिजे, त्यासाठी 2 मिनिटं झाकण ठेवू. चला झाले 2 मिनिटं. मस्त सर्व पाणी आटलं. तर एक वेळ मस्त परतून घेऊ. अशी मस्त मुगाची डाळ झाली. मस्त घमघमवाची राहिला. सर्व मसाले गेले मस्त कोळली झाली मुगाची डाळ. आता थोडंसं पाणी टाकून घेऊ. अशी पराठ्यावरती मस्त तुम्ही मुगाची डाळ अशी नक्कीच करून पहा. लय मस्त लागते खाण्यासाठी. आणि थोडंसंच टाकायचं आहे, अंगापुरतं जास्त नाही. तर आता झाकण ठेवतो मी आणखीन 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं. पराठ्या कमी केल्या म्या, लय दडदड जाव नाही लावला. शेवटी थोडासा कमी जाव करायचा, म्हणजे मुगाची डाळ लय मोठी गलगल शिजत नाही. मग तर मस्त अशी खळीखळीच आपल्याला मुगाची डाळ करायची आहे. हे पाहू शकता. थोडीशी अदर कच्ची ठेवायची आहे. कधीपर्यंत तुम्ही मुगाची डाळ करसाल ना तर कमी पावरवर शिजवायची आणि अशी अदर कच्ची ठेवायची, म्हणजे एकदम मस्त चवदार लागते आणि खायला पण मस्त लागते. आता मी तुम्हाला काढून पण दाखवतो कशी मोकळी झाली. मस्त पाहू शकता तुम्ही. मस्त झाली ना अशी मोकळी. डब्यावर पण म्हटलं अशी मोकळी डाळ नेल्या जाते. सुकी पण झाली आणि रस्सा पण आहे थोडंसं यायले. तर हे पहा मी प्लेटीतने काढतो. जर आजचा तुम्हाला मुगाच्या डाळीचा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय. आता भेटू आपण मस्त पुढच्या व्हिडिओत.